शिट यार, शिट शिट शिट. हे बघा इथं पण तोच सीन आहे. सगळं पडलंय, सगळं खाली पडून गेलंय. बघू का? नाही 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 नाही. नमस्कार जनता, वेलकम बॅक टू द फॅमिली ट्रॅव्हलिंग व्लॉग. आज वीकेंड आहे आणि वीकेंडच्या पहिल्या दिवशी म्हणजे शनिवारी हेल्मेट गाडीत नाही का? वा, हे आमचा आता तिसरा राऊंड आहे. इथपर्यंत येऊन परत घरात चाललोय आम्ही. आता तिसरा आहे. आय होप की फायनल असणार आहे. आणतो हो, मिस ठेवलेलं आहे त्याला, मिस ठेवलं. सो फायनली आम्ही रेडी झालेलो आहे. खूप प्रयत्नानंतर आहे ना घरातून निघालो. खूप अटेम्प्ट झाले, 2-3 अटेम्प्ट झाले आमचे, पण फायनली निघालेलो आहे. बायको आता आज मला बाईकवर घेऊन जाणार नाही, कारण की ना काम तिचंच आहे आणि तिच्या बाईकचं काम आहे. चला तुम्हाला पोहोचल्यावर सांगतो बाकी सगळं. सो आलेलो आहे शोरूममध्ये. ॲक्च्युली ना काय झालं माहिती, आपल्याला गाडीला घेऊन अजून 1च महिना झालेला आहे आणि फर्स्ट सर्व्हिसिंग होती. तर फर्स्ट सर्व्हिसिंगसाठी आलेलो आहे. थोडेसे छोटे मोठ्या गोष्टी आहेत ते पटापट करून घेऊ. पण ना आता असं चॅलेंज आहे की 2 तास वेटिंग आहे. सो 2 तास काय करायचं त्याचा विचार चालू आहे. तर 2 तासानंतर बघू. आता गाडी ना एकदम स्मूथ करून होऊन जाईल, म्हणजे काय म्हणजे बायकोची मजा होणार, बायकोचीच मजा होणार आहे. A few moments later. सो तिकडे आहे ना सर्व्हिसिंगसाठी ना TVS मध्ये खूप वेटिंग होती. तर त्या एवढा वेटिंगचा टाइम किल करायसाठी आम्ही आलेलो आहे डिकॅथलॉनला. काहीतरी चेक करणं चालू आहे. पण बायको तर फक्त माझ्यासाठी चेक करते. का तुझ्यासाठी आपल्याला हँड ग्लव्स घ्यायचे ना? माझ्याकडे आहे अशी वाली, मनाली येऊन घेतली होती ना मग. क्वेचाची होती ती. छान आहे पण सेम आहे ना. पण काय बघायची गरज आहे, सेम कलर आहे. उठून इथून कट होतं गर्ल्स खेळते. अरे आता वाजलेले एक्झॅक्टली 2 वाजले. आता 2 वाजले आणि आमची गाडी आत्ता रेडी झालेली आहे. सकाळी 9-9:30च्या आलेलो आहे आम्ही. बायको चालली आता हेल्मेट घ्यायला. कुठे गेली ती? तिकडं नाही, ती नाही माझी गाडी. माझी का गाडी काढायची ती? हाँ निकाल रहा हूँ मैं, इधर रखो. चला गाडी भेटली आपली इथे. 1 hour later. आलो आहे आम्ही घरी आणि या जेवायला. बायको तर एक सुटली पण आहे. एवढं तिला चांगलं वाटलं वाटतं. भजा भाऊ एकदम भारी प्लेट वाटते. चला मी तर सुरू करून टाकतो. नमस्कार जनता, गाडी तुम्ही बघू शकता. हो शिट 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 शिट. तुझा मोबाईल तुझ्याकडे होता ना? हे भगवान, मेरी हार्टबीट बहुत बढ़ रही है. ए बाबा, सगळं आमचं ना PVC निघून गेलं. छप्परच्या इथे लावलेलं आम्ही. अरे सगळं पडलं खाली. फॅन 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 हा बंद कर. शिट यार, शिट शिट शिट. अरे यार, हे फॅनला लटकलेलं आहे. भीतीच वाटते कारण खाली सगळं पडलेलं आहे. जस्ट काचवांना आम्ही आता बाहेरून आतमध्ये घेतलेलं. म्हटलं नको काय नुकसान बाबा. हे तर काहीच्या काहीच होऊन गेले. हे ओपन होऊन गेलं, ह्या साईडला ओपन होऊन गेलंय. बेडमध्ये बघू काय, हे सगळं खाली पडलेलं आहे. हे भगवान, हे तर बिना माझ्या हेल्थचं पडायला पाहिजे. हा ना यार, तर ते लाईट्स पण सगळे खाली आलेले आहेत. हे शिस्ती तुटायला पाहिजे. तुटतंय थोडं तुटतंय. म्हणजे तुटलं ना स्वतःवर, नाही तर मला जावं लागेल. तिथे मला काही खरं वाटत नाही जायसारखं. नाही तुम्ही दारच नाही बोलू शकत तिकडे. हे भगवान, हे बघ तुम्ही बघितलंय बा,
एक शेवटचं उरलेलं आहे ते पण निघायचा प्रयत्न करताय आणि ना सगळा इथून पूर्ण आम्ही PVC पट्टी लावलेली होती हे बघा सगळी खाली पडलेली आहे वरून प्लस हे बघा हे जे दिसतंय ना तुम्हाला हे कनेक्शन आहे याच्याने आपले सगळी प्रोफाईल लाईटिंग लावलेली आणि हे लाईटिंगचे कनेक्शन आहे बघा लाईट सुद्धा असं गोलगोल फिरतोय यार हा आता जाम मुश्किल वाटतं कारण की मला निघता पण नाही येणार आहे कारण की निघालो की डायरेक्ट समोर येत आहे ते बघा आमच्या इकडे ग्रिलिंगला ना आम्ही सगळे ग्रीन झाडांचं डेकोरेशन केलेलं ते सुद्धा निघून गेलेलं आहे हे भगवान आणि हा तर नुसतं स्टार्ट झाला आहे पाऊस स्टार्ट झालेला आम्ही जस्ट चहा घेऊन बाहेर गेलेलो आणि तेवढ्यात नॉर्मल पाऊस होता आणि आता अचानक म्हणजे कुठे स्टार्ट झालेलं तुम्हाला त्या साईडला पण दाखवलं अगं हे बघ ना किती डेंजर आहे हे वाला जे आहे ना हे इथपर्यंत आलेलं आता हे सगळे वायर लटकून आहे वायर ओपन वायर हे भगवान हे बघायला मिळेल म्हणजे खूपच आई माझ्याकडे तर काही शब्दच नाही आहे बापरे माझे पाय हात मी हे सगळे कनेक्शनसाठी लगेच लाईट सगळं बंद करून टाकला हे भगवान इकडे तर बघा इकडे सगळं खाली पडून गेले बघू का नाही 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 अरे ते काचावर पण तुटू शकतं माहितीये काय हा ते पण आहे ते तिकडे ना फक्त एका वायरवर अटकलेलं आहे ती पण आमची वायरिंग केलेली होती ए का ग हे तर अजून नाही झालेलं आहे सॉल्व हाँ ना काय फालतू गेली डर लग रहा है ये गिर जाएगा इधर ये उधर ये इधर एक तर फॅन निघाला नाही पाहिजे फॅन तर राहायला पाहिजे आणि बघा इकडचं जे आमचं जे पण आम्ही चेंजेस केलेले ना हे बघा इथं अजून इंटॅक्ट आहे एवढाच पोर्शन बाकी तो याच्यावर डिपेंड आहे आता हे जर नीट नाही निघालं ना तर हे सगळे एकत्र निघणार आहे होपफुली इथे छोटासा क्रॅक गेलेला आहे इट्स ओके यावेळेस काहीतरी नवीन ट्राय करू हे भगवान अब क्या ही बोल सकते ते पण आहे आज फर्स्ट टाइम मी बायकोकडून पॉझिटिव्ह ॲटिट्यूड बघितलेला आहे थोड्या वेळापूर्वी हां तुम्हीच चेअर अप केला थोड्या वेळापूर्वी येस गुड नाही सॉरी माझ्याच पाठीवर मी हात फिरून घेतो हे भगवान पण खरंच ना म्हणून काय डेंजर झालेल्या गोष्टी आता 2 मिनिटापूर्वी काहीच नव्हतं ना ग हो ना यार आपण त्याच्या हातीत होतो बघ ना इलेक्ट्रिशियनला बोलवलं आहे कारण की हे बघा ना हे लाईट वगैरे इथंच फिरताय तर हे सगळं कनेक्शन मी सध्या तरी बंद करून ठेवलेलं आहे अंधार आहे आमच्या घरात सगळ्या हो कितना डर लग रहा है ना मग पाऊस काय थांबला नाही अजून गिरा और कहीं नहीं घुसती गिराई हा हे बघा ह्या साईडने तुम्हाला क्लिअर दिसेल आहे बघा सगळं निघालेलं आहे पूर्ण पडलेलं आहे खाली मी तुम्हाला तिकडून दाखवतो हे भगवान इकडून बघा क्लिअर व्ह्यू दिसतो कळत आहे एक्झॅक्टली काय जागे झाले आणि ॲक्च्युली स्टार्ट इथून झालं माहिती का इथून आहे ना जे निघायला सुरू झालं ते तार सगळं निघालं इकडून लास्टवाला हा आता एक काय माहिती कोणत्या होपवर अडकलेला आहे हे बघा आम्ही इथे बघतोय आणि बघा हे आम्हाला बघतोय इथून हे बघा कोण आहे कृष्णा आहे कृष्णा बघतोय आपल्याला बघ ना का चल बघू आता पहिला आता आम्ही पाऊस थोडा थांबलेला आहे तर बघू आता नक्की काय सीन आहे हे भगवान आतमध्ये पूर्ण पसेना झालो आम्ही कारण की लाईट तर बंद केलेला होता हे भगवान नाही हे बघा सगळी वायरिंग निघालेली आहे हे भगवान हे बघा सगळं निघालेलं आहे तर PVC केलेलं आहे आम्ही म्हणजे कसं असतं माहिती आहे का आपल्या घरामध्ये POP कसं असतं सेम स्ट्रक्चर असतं आपल्या मेन छताच्या खाली आपलं त्यांचं वायरिंग कनेक्शन त्याच्यानंतर PVC कनेक्शन आपण घरामध्ये लावतो ते POP कनेक्शन असतं ते सगळं निघालेलं आहे लवकर ये आता मी इलेक्ट्रिशियनला पण बोलवलेलं आहे आमच्या आणि यार हे सगळे वायरिंगचं कनेक्शन आम्हाला स्टॉप करावं लागेल तेव्हाच जाऊन आम्ही घरातल्या लाईट लावणार आहे सेफ्टी यार किती भारी दिसत होतं माहिती का याचा हा व्ह्यू आम्ही आत्ता जस्ट थोड्या वेळपूर्वीपर्यंत चहा पेपर्यंत आम्ही हा व्ह्यू ठेवलेला आणि त्यानंतर आमची पण हालत अशी झालेली आहे आणि हे बघ ओके मला असं वाटतं की मलाच काढावं लागेल ते
फायनली आपला फॅन फ्री झालेला आहे. म्हणजे अंगावर माहिती काढताना असं पाणी पडत होतं. मला वाटतं की काय पडतं नक्की, पण नंतर पाणी बोललो काय वरून काय पडलं नाही. नाही पडायची माहिती आहे ना. हे एवढं वाचते तू. हे बघ इकडून निघालेलं आहे बघ, इकडून निघाले. हे पडू शकतं डायरेक्ट तोंडावर. काय होऊ शकतं? लटकलेलं आहे. कुठे काय? हे मला लटकलेलं आहे. हा फक्त ते सपोर्ट पुढेच्यामुळे थांबलेलं आहे. एक्झॅक्टली ते हे पण निघालं आता. अयो पुढे काय नको व्हायला. हो इकडे पण निघालं का? हा नाही पण ही पूर्ण लाईन निघाली. ही लाईन निघाली पण ही फिक्स होऊ शकते, याच्यात काय प्रॉब्लेम नाही आहे. आय गेस आपलं एवढं साईज आहे ना वाचवू शकतो आपण. तिकडून एक ना दात तुटल्यासारखं झालेलं आहे. हवाला एक दात तुटल्यासारखं झालेलं आहे. हे भगवान कुठे आम्ही हा एकदम चांगला व्ह्यू, म्हणजे कसं माहिती का, इतका छान व्ह्यू असा आम्ही एन्जॉय करत होतो आणि आता सध्या आम्ही ह्या ट्रॅजेडीमध्ये आलेलो आहे. शेट आलेले आहेत आता आणि मुहायना करून सांगतील बाबा काय आता. खूपच मोठं नुकसान झालेलं आहे आमचं. चप्पल घेतोस का? चप्पल घे ना. कुठे कुठे ठेवली? ठीक आहे रे, लागेल उगाच. काय वाचवता येईन का? लाईट बेटी सगळं चालून जाईल ना. तिकडून सगळे वायरिंग निघालेलं आहे. अजून कुठे काय काय झालं? काय खबर? कुठे काय काय झालं अजून असं? अरे डेंजर नजर लागली, म्हणजे आमच्या टेरेसला डेंजर नजर लागली आहे. म्हणून तुला म्हटलेलं मी लाईट लावून नाही ठेवत बाबा. लोक कालीच सगळं बघतात पहिले.